नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज होता माझा बर्थडे। रोजच्याप्रमाणे आज सुद्धा मी प्रिन्सला बाहेर वॉकला घेऊन गेले होते सकाळी। एकदा हा वॉकला गेला की त्याला तर घरी यायचं मनच नसतं आणि तिथे त्याला कॉलेजच्या मुली वगैरे भेटत असतात, तर त्यांनाच भेटून तो खुश होत असतं आणि इथे त्याला हे असं काही गवत वगैरे खायला भेटतं। तर घरी येऊन मी माझं एक्सरसाइज वगैरे करून मी माझा नाश्ता केला। बर्थडे म्हणजे मला काही असं खास वगैरे वाटत नाही, कारण आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी होत असतं यार। आणि त्यासोबत संध्याकाळी मी गेले होते संध्या आरतीला इस्कॉन टेम्पलमध्ये। तर या मुलाने मला अगदी छान मृदंग वाजवून दाखवला आणि त्यानंतर संध्या आरती अटेंड केली मी, ज्यामध्ये तुलसी महाराजांची पूजासुद्धा केली जाते। संध्याकाळी 6:15 वाजता ही आरती सुरू होते, तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की भेट द्या। मला आठवत नाही आहे, पण मी एकदा इस्कॉनच्या रिसेप्शनवरती एक फॉर्म भरून दिला होता आणि त्यानंतर दरवर्षी मला एक मेसेज येतो बर्थडे दिवशी। तर सकाळी 8 वाजता हा मेसेज येतो की तुम्ही दुपारच्या आरतीला अटेंड करा म्हणून, आणि त्यानंतर आम्हाला आरती करायला देतात आणि त्यासोबत राजभोगसुद्धा भेटतो। तर आज का माहिती नाही मला मेसेज भेटला नाही, त्यामुळे मी संध्याकाळी गेले आणि संध्याकाळी एका प्रभूजींना विचारले, तर त्यांनी मला आरती करण्यासाठी मला परमिशन मिळवून दिली आणि मी इथे भगवंतांची आरती केले। खूप छान वाटलं। आणि त्यानंतर इथे होता हा प्रसाद, जो की रेग्युलर ते रोजच देत असतात। कधी तुम्ही संध्याकाळी गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल, खिचडी वगैरे भेटतच असते इथे। आणि त्यासोबत या प्रभूजींनी मला हा प्रसादसुद्धा दिला, कारण माझा होता बर्थडे। आणि त्यानंतर मी गेले होते माझ्या क्लासला आणि क्लासवरून आल्यानंतर घरी बघते की माझ्यासाठी केक आणून ठेवलेला आहे। मी सांगितलं होतं की मला केक वगैरे कट करायचं नाही आहे, कारण मला हे सगळं नाही आवडत, पण घरच्यांसाठी मी हा केक कट केला आणि स्पेशली प्रिन्ससाठी। प्रिन्स तर खूप एक्सायटेड असतो, केकच्या वासानेच तो खूप एक्सायटेड होतो। आणि त्यानंतर मी हा केक कट केला आणि त्यासोबत आईने खूप छान जेवण बनवलं होतं। तसं तर नाव माझं रेखा आहे, पण मी माझं नाव बदलून नीतू लोहार केलेलं आहे आणि त्यासोबत त्या केकवरती किकी तुम्ही वाचू शकता। तर याची खूप मोठी स्टोरी आहे। आणि यानंतर मी केलं सेलिब्रिटीसोबत फोटो सेशन, म्हणजेच प्रिन्ससोबत फोटो सेशन। आणि त्यानंतर इंस्टाग्रामसाठी मी एक व्हिडिओ बनवला होता। आणि त्यासोबत तुम्ही ना रोज एका स्ट्रीट डॉगला निदान एक डॉगला तरी तुम्ही जेवण द्या, नक्की द्या, काहीतरी द्या, पाणी तरी द्या। आणि त्यासोबत इंस्टाग्रामवरती फूडी विथ द पेट या पेजला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू, टेक केअर, बाय बाय।